नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गुडके आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, तो कशावरती आहे की जो एक अवलिया होता की ज्यांनी आपल्या पूर्ण देशभराला किंवा आमच्यासारख्या काही युवकांना स्वप्न बघायला शिकवलं आणि त्यांनी सांगितलं की लो एम इज अ क्राईम, म्हणजे छोटी स्वप्न बघणं हा म्हणजे सगळ्यात मोठा गुन्हा आहे. ह्या ज्यांनी पूर्ण भारतवर्षाला सांगितलं आणि शिकवलं, आज त्यांच्याबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा त्यांच्या जीवनीमधून जेवढ्या जास्त गोष्टी आपल्याला शिकता येतील तेवढ्या जास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कुणाबद्दल बोलणार आहोत. आजचा जो आपला व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत की डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण वेगवेगळ्या नावानेही ओळखतो. मिसाईल मॅन ऑफ इंडिया किंवा मिसाईल मॅन ऑफ नेशन म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यानंतर पीपल्स प्रेसिडेंट, म्हणजे सगळ्या लोकांचा जो प्रेसिडेंट आहे म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. आता असंच एके दिवशी काय होतं की ते एका ठिकाणी स्पीच देत होते. एक छोटीशी कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी काय करत होते की स्पीच देत होते. एक छोटीशी मुलगी उठली आणि त्या मुलीनं विचारलं, व्हॉट मेक्स यू ग्रेट, म्हणजे तुम्हाला एवढं काय महान बनवतं. तर त्यांनी एक छोटंसं स्मित हास्य दिलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, फक्त काय की त्याचं मला पुनरावलोकन करावं लागेल. आणि त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते इतकं समर्पक होतं मित्रांनो. ते उत्तर असं होतं की तुम्हाला जर महान व्हायचं असेल तर त्यासाठी 4 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत किंवा त्या 4 गोष्टीच्या पाठीमागं तुम्ही धावलं पाहिजेत. आता ह्या 4 गोष्टी कोणत्या आहेत, तर ते सांगतात की यू शुड हॅव अ ग्रेट एम, म्हणजे तुमच्याकडे उच्च ध्येय असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं जे आहे ते अक्वायर नॉलेज फॉर इट, म्हणजे जे तुम्ही ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते जेवढं तुम्हाला जास्त अक्युमुलेट करून घेता येईल किंवा जेवढं जास्त आत्मसात करून घेता येईल तेवढं जास्त आत्मसात करून घेण्याचा मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ही झाली दुसरी गोष्ट. त्यानंतर तिसरी जी गोष्ट होती ती तिसरी गोष्ट कोणती होती की हार्डवर्क, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कितीही कष्ट करावे लागले तर तुम्ही ते कष्ट करण्याची तुमची तेवढी तयारी पाहिजे. आणि शेवटची परसिव्हरन्स, म्हणजे हे सगळं करत असताना कुठंही तुमचा जो विश्वास आहे तो तुम्हाला ढळू द्यायचा नाही. ह्या जर 4 गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला महान बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. मी परत एकदा सांगतो मित्रांनो, कोणत्या 4 गोष्टींची आपल्याला गरज आहे. हाय एम, ओके, म्हणजेच उच्च ध्येय गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे. ते ज्ञान मिळवण्यासाठी लागणारं जे काही कष्ट आहे ते करताना मागं पुढं बघायचं नाही आणि हे होऊ शकणार नाही किंवा असं जमणार नाही, हा जो आपल्या मनामधून येणारी द्विधा आहे ह्याच्यावरती विश्वास न ठेवता हे मी करणारच आहे असा विश्वास जो आहे तो कधीही ढळू द्यायचा नाही. आता असंच अजून एक कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये विचारलं गेलं की APJ अब्दुल कलाम हे सगळ्यांना माहीत आहेत का किंवा हे कोण आहेत, कुणाला सांगता येईल का. तर एक छोटासा स्कूलमध्ये जाणारा मुलगा उठला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम इज अ सिम्पल ऑर ऑर्डिनरी इंडियन अँड हू इज इनएक्सक्लिपेबल, म्हणजेच मराठीत आपणाला काय म्हणता येईल की ते एक सर्वसाधारण भारतीय नागरिक आहेत आणि त्यांना शब्दामध्ये मांडणं खूप म्हणजे खूप कठीण आहे. तरीही मी आज हा एक तोकडा प्रयत्न करतोय की त्यांची जी जीवनी आहे ती मला जसं समजलं किंवा त्यांच्या जीवनीमधून काय काय घेता येईल हे जसं मला समजलं ते मांडण्याचा एक छोटासा मी प्रयत्न करतो मित्रांनो. आपणाला हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. येणारे पुढचे जे काही 20-25 मिनटं आहेत ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ही पूर्णपणे डेडिकेट करा की APJ अब्दुल कलामांच्या आयुष्यामधून आपण काय शिकू शकतोय. चला तर मग सुरुवात करूयात. 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम या ठिकाणी एका मुस्लिम घरामध्ये त्यांचा जन्म झाला. आता हे जे त्यांचं घराणं होतं किंवा त्यांचं जे घर होतं त्यांची परिस्थिती एकदम बेताची होती आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत त्यांच्या घरामध्ये किती लोक राहत होते, जवळपास 10 लोक राहत होते. पण लहानपणापासूनच त्यांची शिक्षणाबद्दलची जी आवड होती मित्रांनो ती अलौकिक आणि असाधारण होती. त्यांना खूप काही शिकण्याची इच्छा होती आणि त्या दृष्टीने ते खूप काही शिकण्याचा प्रयत्नही करत. पण त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागायचं. पण वारंवार त्यांचे जे वडील आहेत ते नाविकच होते, त्यांचं एवढं शिक्षणही झालं नव्हतं. पण ते म्हणतात ना, शाळेत जाऊन शिक्षण मिळतं त्यापेक्षा अनुभवातून जे शिक्षण मिळतं ते खूप महत्त्वाचं असते.
किंवा कुणी तर म्हणूनही ठेवलंय शाळा एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास शिकवला जातो आणि त्यानंतर परीक्षा घेतली जाते. पण तुमचं जे आयुष्य आहे हे आयुष्य कसं असतं की ते पहिल्यांदा तुमची परीक्षा घेतं आणि त्यामधून तुमचा अभ्यास सुरू होतो आणि त्यामधून तुम्ही डेव्हलप होत जाता. ह्याच थॉटवरती त्यांचे जे वडील आहेत तर ते वडील काय करतात की त्यांच्या अनुभवातून अब्दुल कलामांना वारंवार सांगत असतात की आपल्या आयुष्यामध्ये जे काय प्रसंग येतील, बऱ्याच वेळा आपल्याला वाटेल की हे सगळे प्रसंग आपल्याला उद्ध्वस्त करून टाकायला आलेत, पण त्याच ठिकाणी तेवढ्याच उन्मेषानं तेवढ्याच त्वेषानं आपल्याला उठायचं आहे आणि ते जे आलेली अडचणी आहेत किंवा जे वादळं आहेत त्यांच्यावरती स्वार होऊन आपल्याला त्याच्याशी मुकाबला करायचा आहे. जर तुम्ही तो मुकाबला केलात तर तो तुम्हाला इतका येणाऱ्या काळामध्ये मदत करेल की तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती अधिकाधिक चांगली होईल आणि येणाऱ्या परिस्थितीतून तुम्ही अगदी सहजपणे त्यामधून तरुण बाहेर निघाल. हे ते वारंवार त्यांच्या मुलाला सांगायचे आणि ते त्यांच्या वडिलांकडून एवढे प्रभावित झाले होते की कुठलाही त्यांच्यावरती प्रसंग आला तर ते हारच मानायला तयार नव्हते. त्यांची शिकायची इच्छा आहे ती काय करायचे की इकडून तिकडून जे कोणी त्यांच्या वयाचे मित्रमंडळी असतील त्यांच्याकडून पुस्तकं घेऊन त्याचा अभ्यास करत बसायचे आणि त्यांना गणितामध्ये अधिकाधिक रुची निर्माण झाली होती. गणित असेल, फिजिक्स असेल, ह्यामध्ये त्यांना जास्त रस वाटायचा आणि ते समरसून अभ्यास करायचे. पण त्यांची अडचण काय होती मित्रांनो, त्या काळामध्ये आपण 1931चं बोलतोय म्हणजे त्यावेळेस आपण पारतंत्र्यामध्ये होतो मित्रांनो. त्यावेळेस आपणाकडं जी सध्या आपणाला सगळी साधनं मिळतात, म्हणजे जर मला इथं बसून अभ्यास करायचा असेल तर माझ्या हातात मोबाईल आहे, टॅब आहे, लॅपटॉप आहे, इंटरनेट, इलेक्ट्रिसिटी सगळ्या गोष्टी मी ॲक्सेस करू शकतोय. पण माझी लिथार्जी इतकी आहे की मी तितका अभ्यास करत नाही. पण जे APJ अब्दुल कलाम होते त्यांच्याकडे ह्यातलं एकही साधन नव्हतं मित्रांनो. त्यांच्याकडे काय होता की कंदील किंवा त्याला आपण लालटेनही म्हणतो आणि तो कंदीलही त्यांच्यासाठी पुरेसा असा नव्हता मित्रांनो. पूर्ण घरामध्ये एकच कंदील होता आणि तो कंदील चालवण्यासाठी लागणारं जे रॉकेल किंवा त्याला घासलेटही म्हणतो आपण ते किती होतं तर ते इतकंच असायचं की दररोज तो कंदील फक्त आणि फक्त 2 तासच पेटला जाऊ शकतो इतकंच असायचं. त्यांना खूप अभ्यास करायचा होता पण काय व्हायचं की अंधारामुळं आणि हे जो 2 तासच कंदील चालत असल्यामुळे त्यांचा नाईलाज व्हायचा. ते हताश व्हायचे पण ते हार मानतील ते अब्दुल कलाम कसले. ते परत पेटून उठायचे, परत दिवसभर अभ्यास करायचे, त्यानंतर संध्याकाळी 2 तास करायचे. त्यांचा हा जी जिद्द आहे, चिकाटी आहे, अभ्यासाबद्दलची जी गोडी आहे ही त्यांच्या आईवडिलांनी बघितली आणि त्यांना ते राहवलं नाही. त्यांनी काय केलं की जे 2 तास त्यांना देऊ शकत होते त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की घरामध्ये सगळा अंधार पत्करून त्यांच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी अंधारामध्ये करायला सुरुवात केली आणि जे उरलेलं जे घासलेट होतं किंवा रॉकेल होतं ते घालून त्यांना अजून 2 तासासाठी कंदील दिला. आता अब्दुल कलामांचा जो आनंद आहे, आनंदाला पारावार न उरणे ही जी म्हण आहे ह्या म्हणीचा तिथं काय आहे की सरळ सरळ आपण उपयोग करू शकतोय. तर ते अजून त्वेषानं उठले आणि अजून अभ्यास करत चालले. पण जसं ते अभ्यास करत पुढे जात होते तसं त्यांची भूक जी आहे ती अजून वाढतच होती. त्यांना लवकरच कळून चुकलं की हे जर माझी अभ्यासाची भूक किंवा शिक्षणाची भूक जर भागवायची असेल तर मला घरामध्ये काहीतरी काम करून पैसा कमवावा लागेल जेणेकरून घरची जी आर्थिक आपली परिस्थिती आहे ती बदलण्यामध्ये थोडाफार वडिलांनाही हातभार लागेल. मग त्यासाठीच त्या धर्तीवरती त्यांनी काय केलं की सकाळी लवकर उठून त्यांनी काय केलं की पेपर टाकायचं काम चालू केलं आणि त्यासोबत त्याचे वडील जे आहेत त्यांचे ते कोण होते की नाविक होते आणि जे रामेश्वरम जे होतं त्यांच्या घराशेजारीचं एक मोठं शंकराचं मंदिर होतं आणि त्या शंकराच्या मंदिराच्या ठिकाणी भाविकांची भरपूर गर्दी लागायची आणि त्या गर्दीला ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी त्याचे वडील नाविकाचं काम करत होते. त्यांनी ही दोन्हीही कामं चालू केली. अब्दुल कलाम काय करायचे की पहाटे लवकर उठून ते पेपर टाकायचे आणि पेपर टाकता टाकता त्यांना इतकी गोडी होती वाचनाची की ते पेपर पूर्ण वाचून काढायचे. पूर्ण पेपर सगळ्यांच्या घरी नेऊन टाकेपर्यंत त्यांचा पेपरही वाचून झालेला असायचा मित्रांनो. आज आपल्या हातामध्ये मोबाईल फोन्स आहेत, टॅब्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, तरीही आपल्याला सध्या बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय हे जर विचारलं तर बऱ्याचशा लोकांना त्याचं जे उत्तर आहे ते पार्शलीही सांगता येणार नाही. पण त्याच काळामध्ये ज्या काळामध्ये हे त्यांना एवढ्या सोयीसुविधा मिळतही नव्हत्या तरीही त्यांची जी प्रगल्भता होती किंवा अभ्यास करण्याची जी जिद्द चिकाटी होती ती इतकी जास्त होती मित्रांनो. आता हे करत असतानाच त्यांना लवकरच काय समजलं की त्यांच्या घरापासून जरा जास्त अंतरावरती एक शिक्षक राहत होते आणि त्यांनी एक आगळी वेगळी संकल्पना आणली होती. ते काय म्हणत होते की जे विद्यार्थी माझ्याकडं पहाटे 4 वाजता येऊन माझ्यापाशी येऊन बसतील त्यांना मी मोफत गणिताची शिकवणी केली.
आता ह्यांना शिकण्याची जी जिज्ञासा आहे ती तर खूप होती, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्यासाठी ही एक अनमोल आणि सुवर्ण अशी संधी होती. पण ही जी संधी आहे, ह्या संधीचं सोनं करण्यासाठी अब्दुल कलामांना खूप सारी मेहनत घ्यावी लागणार होती. त्यांना काय करायचं होतं की 4 वाजता त्या शिक्षकाच्या घरी पोचायचं होतं पहाटे. आणि त्यांचं जे घर होतं की त्यांच्या घरापासून खूप अंतरावरती होतं. मग ते काय करायचे की पहाटे 3 वाजता उठायचे, कडाक्याच्या थंडीमध्ये ते थंड पाण्यानं आंघोळ करायचे आणि त्यांच्या घरापासून शिक्षकाच्या घरी जायला त्यांच्याकडे सायकल वगैरे काहीही नव्हतं मित्रांनो. ते पायी त्यांचा जो रस्ता आहे तो कंप्लीट करायचे, तिथं जाऊन पोचायचे आणि त्यांची जी शिक्षणाची भूक आहे ती कंप्लीट करायची. आता नुकतं तिथं जाऊन शिकून त्यांचा जे दिवस आहे किंवा दिनचर्या आहे ती संपत होती का? तिथून त्यांना तारेवरची कसरत करत पळत घरी परत यावं लागत होतं, जेणेकरून त्यांना जे त्यांनी काम चालू केलं होतं पेपर टाकण्याचं ते त्यांना कंप्लीट करावं लागत होतं. एवढ्या हालाकीच्या परिस्थितीमधूनही ते काय करायचे की हे करायचे, पेपर टाकून झाल्यानंतर नाव चालवायला जायचे. नाव चालवताना काय करायचे की जे भाविक आहेत त्यांना मंदिरामध्ये सोडल्यापासून ते परत येऊन नावेत बसेपर्यंत त्यांच्याकडे वेळ असायचा. त्यावेळेस ते काय करायचे, वेगवेगळी जी पुस्तकं आहेत ते वेगवेगळ्या लोकांकडनं घ्यायचे, त्यांच्या समवयस्क जे मित्र वगैरे आहेत आणि त्याचा अभ्यास करत बसायचे. असंच एके दिवशी काय झालं होतं की त्यांचं हे शालेय शिक्षण तर चालू होतं आणि शिक्षणाची एवढं त्यांच्याकडे उत्सुकता होती आणि कुतूहलापोटी ते काय झाले की तिथं जो पुरोहित होता त्या मंदिरामध्ये, त्या पुरोहितांचा जो मुलगा होता त्या मुलासोबत ते काय झाले की त्यांच्या शाळेमध्ये पहिल्या बेंचवरती जाऊन बसले. आणि हे त्यांचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी बघितलं, त्यांना हे भावलं नाही. आपण 1931 बद्दल बोलतोय मित्रांनो. त्यानंतर बरेचसे बदल झाले आणि अजूनही बऱ्याचशा बदलांची अपेक्षा आहे. चला मग आपण जसं जसं व्हिडिओमध्ये पुढे जाऊ तसं त्याबद्दलही थोडंफार प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी काय केलं की त्यांचा कान पकडला आणि त्यांना कानसुलात एक वाजवून सांगितलं की एकतर तू मुसलमान आहेस, त्यात तू पुरोहिताच्या मुलाच्या शेजारी पहिल्या बाकावरती बसतोय, हे असं कसं चालेल. त्यांच्या कानसुलात वाजवली आणि त्यांना शेवटच्या बाकावर बसण्यास भाग पाडलं. त्यावेळेस त्यांनी ती जी गोष्ट आहे ती त्यांच्या मनाला इतकी लागली की त्यांनी ठरवलं की शेवटच्या बाकावरती बसणारी मुलं काय करू शकतात हे मी पूर्ण जगाला दाखवून देईन. आणि आपणावरती एखादी अडचण येते, एखादा प्रसंग येतो आणि आपण काय करतो की त्याच्यामध्ये हताश होऊन जातो आणि आपण आपला जो मार्ग आहे तो पूर्ण बदलून टाकतो. त्यांनी त्यावेळेस ठरवलं आणि ते करूनही दाखवलं. म्हणूनच ते एका कोटमध्ये काय म्हणतात, द ब्राईटेस्ट माइंड्स ऑफ नेशन आर डेव्हलप्ड ॲट द लास्ट बेंचेस. तुम्हाला ह्याचं जे समर्पकता आहे किंवा हा कुठून आला आहे हेही समजलं असेल. आता त्यांचं हे जे शालेय शिक्षण आहे हे हळूहळू कंप्लीट होत होतं, पण त्यांची अभ्यासामधली जी रुची आहे ती अधिकाधिक वाढत चालली होती. असंच ते ज्यावेळेस त्यांचं हायर सेकंडरी शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांचे जे शिक्षक आहेत ते काय सांगत होते की चिमणी आकाशामध्ये कशी उडू शकते, म्हणजे एरोडायनामिक्स आहे, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, ह्याबद्दल थोडंसं त्या मुलांना ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून त्या मुलांमध्ये ते जाणून घेण्याची जिज्ञासा जनरेट व्हावी. मग त्या मुलांना काही केलं त्या वर्गामध्ये बसून समजतच नव्हतं. शेवटी जे प्रोफेसर होते ते वैतागले आणि त्या शिक्षकांनी त्या सगळ्या मुलांना घेऊन समुद्रकिनारी गेले आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं की तिथं त्यांना चिमण्या कशा उडतात हे दाखवलं. आणि जणू जे APJ अब्दुल कलाम आहेत त्यांच्या मनामध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं बीजारोपणच झालं. त्यांनी त्यावेळेस ठरवलं की मला पुढे जाऊन हे हवेमध्ये जे उडणारे विमानं आहेत त्याबद्दल मला रिसर्च करायचा आहे किंवा त्या फील्डमध्ये जाऊन मला काम करायचं आहे. आता त्यांचा जो हा प्रवास आहे म्हणजे इथं रामेश्वरममध्ये एका मुस्लिम घरामध्ये जन्म झालेल्या मुलापासून ते राष्ट्रपती होण्यापर्यंतचा किंवा पीपल्स प्रेसिडेंट होण्याचा किंवा मिसाईल मॅन ऑफ द नेशन होण्याचा जो प्रवास आहे हा इतका सोपा अजिबात नव्हता मित्रांनो. तो खूप खडतर प्रवास होता. पण वारंवार मी म्हणतोयच ना, जे हार मानतील ते अब्दुल कलाम कसले. किंवा आपल्या मराठीमध्ये एक म्हण पण आहे मित्रांनो, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. मग हे तर अब्दुल कलाम आहेत, हाडामासाचा एक मनुष्य आहे. त्यांनाही त्यांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिसाईल मॅन ऑफ इंडिया होईपर्यंत खूप अडचणी आल्या, पण त्यावरती त्यांनी कशी मात केली ही आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजूनही डिस्कस करणार आहोत. चला तर मग त्यांचं जे शालेय शिक्षण होतं त्यानंतर त्यांचं जे कॉलेज आहे ते लवकरच त्यांनी पूर्ण केलं आणि त्यांना त्यांच्या आता स्वप्नांच्या पाठीमागे धावायचं होतं. त्यांचं स्वप्न काय होतं की हवेमध्ये जी विमानं वगैरे आहेत ती कशी उडतात आणि त्याच्यामध्ये काय काय करता येतं किंवा कशी त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी आहे ती कशी यूज होते, कसं डिझायनिंग होतं, म्हणजे हे सगळंच्या सगळं त्यांना शिकायचं होतं. त्यासाठी त्यांना लवकरच काय करावं लागणार होतं की जे एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यामध्ये त्यांना दाखला घ्यावा लागणार होता.
त्यांनी खूप आणि खूपच चांगलं असं इंजिनिअरिंगचं कॉलेज निवडलं. त्याचं नाव होतं MIT, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हे त्यांचा जो खिसा आहे किंवा त्यांचे जे घरामध्ये येणारे जे फायनान्शियल इन्कम्स आहेत त्याला परवडणारं नव्हतं अजिबात. तिथं जाऊन त्या कॉलेजचा प्रवेश घेण्यासाठी त्यांना काय करावं लागलं की त्यांची जी बहीण होती त्या बहिणीनं काय केलं की त्यांच्या अंगावरती जेवढं सोनं होतं हे सगळंच्या सगळं सोनं त्यांनी काय केलं मित्रांनो, मोडलं आणि त्याच्यामधून जे पैसे तयार झाले हे त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी दिले. मग ह्याच्यामधून तुम्ही हेही शिकू शकताय की बहिणीचं भावावरती किती प्रेम होतं आणि त्यांनी किती मोठा त्याग केला होता. असंच कुणीही उठून अब्दुल कलाम होत नाही मित्रांनो. त्यासाठी एक वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी त्यागही करावा लागतो. त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते चालू झालं होतं आणि त्यांना त्याच्यामध्ये अधिकाधिक रुची होत होती. त्यांना एरोप्लेनचं डिझाईन कसं करावं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त रुची होती आणि ते वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करत होते. असंच त्यांना एक काय करायचं होतं की त्यांचा करिक्युलमचा पार्ट म्हणून एक एरोप्लेनचं डिझाईन करून त्यांच्या प्रोफेसरना किंवा त्यांचा जो परीक्षक होता त्यांना सबमिट करायचं होतं. त्यांनी एक छान असं एरोप्लेनचं डिझाईन सबमिटही केलं, पण जे परीक्षक होते हे त्यांना आवडलंच नाही. त्यांनी सांगितलं की हे जे डिझाईन आहे हे मी तुझं स्वीकारू शकत नाही, तुला काय करावं लागेल की दुसरं डिझाईन तयार करावं लागेल आणि जर तू ते डिझाईन तयार केलं नाही तर काय होईल की जर तू डिझाईन तयार केलं नाही तर तुझला मिळणारी जी शिष्यवृत्ती आहे ती आम्हाला बंद करावी लागेल. आता हा त्यांच्यासाठी जीवन मरणाच्याही पलीकडचा प्रश्न होता. त्यांचे हे शिक्षण व्हावं ह्यासाठी त्यांच्या बहिणीनं त्यांच्या अंगावरचं सोनं मोडून त्यांना पैसे दिले होते आणि ते हे जे परीक्षक आहेत ते म्हणतात की तू दुसरं डिझाईन तयार कर. तरीही त्यांनी त्यांचं जे आहे जे धैर्य आहे ते ढळू दिलं नाही, कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं होतं की आपल्यावरती जे वारंवार येणारे अडीअडचणी आहेत किंवा वाईट प्रसंग जे आहेत ते कशासाठी आलेत, आपणाला कोलमडून टाकण्यासाठी आलेले नसून ते आपणाला अधिकाधिक मजबूत बनवण्यासाठीच आलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी काय केलं की शर्तीचे प्रयत्न केले आणि जे परीक्षक आहेत त्यांना सांगितलं की मला 1 महिन्याचाच फक्त वेळ द्या, ते 1 महिन्यामध्ये मी काय करतो की नवीन डिझाईन तयार करून तुम्हाला जमा करतो. पण जे परीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की तुला 1 महिन्याचा वेळ तर बिलकुलही मिळणार नाही, तुला फक्त आणि फक्त 3 दिवस मिळतील. त्या 3 दिवसामध्ये तुला ते डिझाईन कंप्लीट करावं लागेल. आता हा जो 1 महिन्यामध्ये कंप्लीट करण्याचं जे काम आहे हे त्यांना 3 दिवसामध्ये म्हणजे फक्त आणि फक्त 72 तासात कंप्लीट करायचं आहे. पण परत फिरून आपण तिथंच येतोय की हार मानतील ते अब्दुल कलाम कसले. त्यांनी तेही शर्तीचे प्रयत्न लावले आणि 3 दिवसामध्ये इतकं अप्रतिम असं डिझाईन तयार केलं की जे परीक्षक ते डिझाईन चेक करणार होते ते अवाक होऊन फक्त आणि फक्त बघतच राहिले. आता हे असं करत करत त्यांचं जे एज्युकेशन आहे इंजिनिअरिंगचं हे पूर्ण झालं होतं आणि आता त्यांच्याकडं नोकरीसाठी 2 पर्याय होते. एक होता DRDO दिल्ली आणि दुसरा होता एअरफोर्स देहरादून. आता तुम्हा सगळ्यांना लक्षात आलं असेल की एवढ्यावरून त्यांचं स्वप्न काय होतं की त्यांना हवेवरती स्वार होणारे जे एरोप्लेन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डिझाईन तिथं कोणकोणत्या गोष्टी यूज होत्यात ह्याच्यामध्ये त्यांना त्यांचं करिअर करायचं होतं. त्यांनी ह्या 2 मधला पहिला जो प्रेफरन्स आहे तो एअरफोर्स देहरादूनला दिला आणि ते काय झालं की जिथं होते तिथंपासून त्यांनी काय केलं की इंटरव्ह्यूला जाण्यासाठी त्यांनी काय केलं की तयारी चालू केली आणि ते देहरादूनला जाऊन पोहोचले. आता हे जे देहरादून आहे त्या ठिकाणी ज्या एअरफोर्सच्या भरती होती त्या ठिकाणी किती जागांची रिक्वायरमेंट होती किंवा गरज होती, केवळ आणि केवळ 8 जागांची गरज होती आणि त्यासाठी फक्त 25 ॲप्लिकेशन्स आले होते मित्रांनो. पण सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा जो APJ अब्दुल कलामांची त्या ठिकाणी आलेली जी रँक होती ती 9 होती मित्रांनो. म्हणजे पहिले 8 जणच सिलेक्ट झाले आणि APJ अब्दुल कलामांचा 9वा रँक आल्यामुळे ते काय झाले की हा एअरफोर्सच्या प्रोसिजरमध्ये ते सिलेक्ट होऊ शकले नाही. पण परत तेच येत आहे की हार मानतील ते अब्दुल कलाम कसले. त्यांना परत वडिलांनी जे शिकवलेली त्यांची शिकवण आहे की आपल्यावरती येणारे जे वाईट प्रसंग आहेत किंवा अडीअडचणी आहेत ह्या केवळ आणि केवळ तुला अधिकाधिक मजबूत बनवण्यासाठी झालेले आहेत. ते त्यांनी तितक्याच चांगल्याने आणि सहज भावनेनं घेतलं आणि त्यांनी काय केलं की तिथून त्यांचा जो प्रवास आहे तो कुठं चालू केला त्यांनी की जे DRDO दिल्ली आहे त्या ठिकाणी ते इंटरव्ह्यूसाठी गेले. तिथं जाऊन त्यांनी तो इंटरव्ह्यू दिला आणि सुदैवाने ते काय झाले की तिथं जाऊन सिलेक्टही झाले. पण ते म्हणतात ना जे होतं ते नक्कीच चांगल्यासाठी होतं, फक्त थोडासा वेळ आपणाला दौडावा लागतो जेणेकरून आपणाला ते किती चांगलं झालं हे समजून येतं.
आता त्यांचं जर एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं असतं तर कदाचित त्यांना विक्रम साराभाई जे आहेत, ज्यांनी आपलं जे न्यूक्लिअर सेक्टर आहे किंवा आपलं जे इस्रो आहे त्याचं एस्टॅब्लिशमेंट आहे, डेव्हलपमेंट आहे, एवढं सगळं जे आपलं सायन्स डिपार्टमेंट त्यांनी पुढे घेऊन गेले, त्यांच्यासोबत काम करण्याची संधीच मिळाली नसती. त्यासोबतच लीडर कसा असावा हे त्यांना प्रोफेसर सतीश धवनांकडून शिकायला भेटलंच नसतं. म्हणूनच काय म्हणलं की जे काही आपल्यासोबत होतं ते नक्की आपल्या चांगल्यासाठीच होतं. आणि त्यांनी काय झालं की विक्रम साराभाई जे आहेत त्यांच्या टीमसोबत काम करायला सुरुवात केली. आता हे इतके प्रतिभावान होते की त्यांचं जे काम आहे किंवा त्यांची काम करण्याची जिद्द, चिकाटी, कौशल्य हे विक्रम साराभाईंना इतकं आवडलं की त्यांनी काय केलं की त्यांना नासामध्ये, म्हणजे अमेरिकेची सगळ्यात मोठी जी संस्था आहे त्या ठिकाणी काय केलं की त्यांना 6 महिन्यासाठी ट्रेनिंगला पाठवलं. आता हे इतके प्रतिभावान आणि इतकं कौशल्य असणारे होते की तिथल्या लोकांनाही ह्यांचे जे काम करण्याची पद्धत आहे त्यासोबतच ह्यांच्याकडे असणारं जे नॉलेज आहे ह्या सगळ्याच्या ते जणू प्रेमातच पडले. त्या लोकांनी ह्यांना ऑफरही देऊन टाकली की तुम्ही इंडियामध्ये रिटर्न जाऊच नका, इथं तुम्हाला आम्ही काय करतो की अमेरिकन USA परमनंट सिटिझनशिप देतो, इथंच एखाद्या गोऱ्या मुलीशी लग्न करा आणि तुम्हाला आयुष्यभर कोणतीही अडचण येणार नाही, ती अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, तुम्ही तुमचं राहिलेलं जे जीवन आहे इथं नासामध्येच व्यतीत करा. पण जे अब्दुल कलाम होते हे काय होते मित्रांनो, आपल्या देशासाठी देशप्रेम असणारे अब्दुल कलाम होते. त्यांनी त्यांचं जे एवढी मोठी गलेलट्ट पगाराची जी नोकरीची ऑफर आहे, त्यानंतर सिटिझनशिप आहे, त्यानंतर गोऱ्या मॅमसोबत लग्न करण्याचं जे बरेच जण आपल्यापैकी स्वप्न बघतात, ते सगळ्याच्या सगळे ह्याला लात मारली आणि परत आपल्या स्वदेशी आले. जसे ते स्वदेशी परत आले तसं आपल्या भारतानं 1963 साली आपलं पहिलं रॉकेट लॉन्च केलं, जे साऊंड रॉकेट होतं ते पहिलं आपलं जे रॉकेट आहे ते लॉन्च केलं. आता हे लॉन्च करतानाही आपणाला बऱ्याचशा अडचणी आल्या मित्रांनो. नाही आपणाकडं ते लॉन्च करण्यासाठी जे उपकरणं लागणार होते ते उपकरणं होती, ती उपकरणंही नव्हती आपणाकडं, ती उपकरणं तयार करण्यासाठी टेक्नॉलॉजी नव्हती, त्याच्यासाठी आपणाकडं जागा नव्हता, त्याच्यासाठी पैसे नव्हते. इव्हन मित्रांनो हे ज्यावेळेस आपणाला रॉकेट लॉन्च करायचं होतं त्यावेळेस त्या रॉकेटचे जे वेगवेगळे पार्ट आहेत ते एका ठिकाणाहून जिथून लॉन्च करायचं आहे तिथं घेऊन जाण्यासाठी आपणाकडं साधन सामुग्रीही नव्हती मित्रांनो. तुम्ही बऱ्याच जणांनी फोटो वगैरे बघितले असतील की ते सायकलवरती बैलगाडीमधून सगळे पार्ट गोळा करून त्या ठिकाणी जिथून लॉन्च करायचं आहे. आता हे लॉन्च ही कुठून केलं, एक चर्च होतं, त्या चर्चमध्येच त्यांनी काय केलं होतं की ह्यांचं सगळं ऑफिस केलं होतं, तिथं बसून हे डिझायनिंग करत होते, फॅब्रिकेशन करत होते आणि हे सगळे कॉम्पोनंट्स आणून एका ठिकाणी असेंबली करत होते. आणि पहिलं जे आपलं रॉकेट आहे ते 1963 साली लॉन्च झालं. आपल्यापैकी बरेच जण म्हणतात की माझ्याकडे हे असतं तर मग मी तुम्हाला दाखवलं असतं, ते असतं तर दाखवलं असतं. तुम्ही काय म्हणताय, जर माझ्याकडे हे असतं तर मी हे केलंच असतं. म्हणजे आपण काय करतोय की आपणाकडं कोणकोणत्या गोष्टी नाही आहेत ह्याचं रडगाणं जे आहे ते गात बसतोय. आणि ह्यामुळंच आपलं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्याकडे आपलं जे लक्ष आहे त्याचं विकेंद्रीकरण होतं आणि त्यामुळंच आपण कदाचित त्या शिखरापर्यंत पोहोचू शकत नसेल. पण हे जे वैज्ञानिक होते किंवा जे APJ अब्दुल कलाम आहेत त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतोय की आपले जे दोन्ही जे डोळे आहेत ते केवळ आणि केवळ आपल्याला काय करायचं, आपलं जे लक्ष आहे त्याच्यावरती केंद्रित करायचे. जर आपण ते केंद्रित केले तर आपल्याला सगळेच्या सगळे रस्ते भेटत जातील. आता त्यांचं हे जे एवढं अलौकिक आणि असाधारण जे यश आहे हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना काय झालं की 1969 साली इस्रोचा डायरेक्टरही बनवलं. आता इस्रो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, पण जसे ते इस्रोचे डायरेक्टर झाले तसं काय झालं की ते थोडेसे नाखुश होते की त्यांना काय करायचं होतं की सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे SLV-3 आणि PSLV ह्या 2 प्रोजेक्टवरती खूप चांगलं काम करायचं होतं. आणि त्यांनी जे केलेलं काम जे आहे हे पुढे जाऊन आपण 2017 मध्ये 104 सॅटेलाइट ॲट अ टाइम लॉन्च केले, हा त्यांच्याच कामाचा भाग आहे मित्रांनो. त्यांनी काय केलं की 1969 पासून ते 1979 पर्यंत त्यांनी दररोज 18 तास मेहनत घेतली मित्रांनो. मी परत एकदा सांगतोय, त्यांनी दररोज 18 तास मेहनत घेतली आणि ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी केवळ 2च दिवस सुट्टी घेतली. आता हे 2 दिवस सुट्टी त्यांनी कशासाठी घेतली होती, एक सुट्टी होती ज्या दिवशी त्यांची आई वारली होती आणि दुसरी जी होती सुट्टी ज्या दिवशी त्यांचे वडील वारले होते. म्हणजे त्यांनी 1969 ते 1979 ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये दररोज 18 तास काम केलं होतं. आणि कशावरती, सॅटेलाइट लॉन्च व्हेकलवरती. अखेर तो 1979चा दिवस उजाडला. त्या दिवशी आपण काय करणार होतो की तो SLV-3 यूज करून सॅटेलाइट लॉन्च करण्याचा प्रयत्न करणार होतो.
पण सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा काय झालं की जे आपण सॅटेलाइट लॉन्च करणार होतो तो काही सेकंदामध्येच हवेत राहिला आणि त्यानंतर काय झालं की ते क्रॅश झालं. आता ही खूप आणि खूप मोठी आणि अपमानास्पद गोष्ट होती मित्रांनो, ज्यावरती त्यांनी दररोज 18 तास मेहनत घेतली आणि 1-2 दिवस नाही आहे मित्रांनो, सलग 10 वर्ष मेहनत घेतली. 10 वर्षामध्ये फक्त 2च दिवस सुट्टी घेतली आणि त्यानंतरही त्या गोष्टीमध्ये त्यांना अपयश मिळालं होतं. ह्यासोबतच त्यांना अजून भीती कशाची वाटत होती की एवढे टॅक्स पेअरनं दिलेला जो पैसा आहे तो सगळा वाया गेलाय. त्यासोबतच बाहेर बसणारी जी मीडिया आहे की त्यावेळेसच काय झालं होतं की प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाईज झाली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी जाऊन काय उत्तर देणार आहे की जो आपण SLV3 लॉन्च केला होता तो कशामुळे फेल झाला त्याच्यासाठी उत्तरच नव्हतं त्यांच्याकडं. आता ह्या दृष्टीनं त्यांना पूर्णच्या पूर्ण काय केलं होतं की त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे हा पूर्ण कमी करून टाकला होता. पण त्यांना अजून सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत होती की त्यांचे जे डायरेक्टर होते प्रोफेसर सतीश धवन यांना मी काय उत्तर देऊ की कोणत्या कारणानं फेल झालं किंवा हे फेल्युअर कसं ॲक्सेप्ट करता येईल. पण म्हणतात ना मित्रांनो, जसे वाईट दिवस आपणावरती येतात ते आपणाला अधिकाधिक चांगलं बनवण्यासाठीच येतात. मग त्यांनी काय केलं की हे सगळे विचारचक्र त्यांच्या डोक्यामध्ये चालले होते आणि ते खूप म्हणजे खूप खालावलेले होते त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये. इतक्यातच त्यांना प्रोफेसर सतीश धवनांनी बोलवलं आणि त्यांच्या मनामध्ये अजून विचारचक्र सुरू झाले की ह्या माणसाला मी काही उत्तर देऊ किंवा कोणत्या यानं मी तोंड जाऊन दाखवू. तरी सतीश धवनांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये जाण्यासाठी विनंती केली. प्रेस कॉन्फरन्समध्ये गेल्यानंतर थाड जे रिपोर्टर्स आहेत ते क्वेश्चन विचारू लागले की तुम्हाला कुणी अधिकार दिला की टॅक्स पेअरचा जो पैसा आहे तो असा बर्बाद करायला वगैरे 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 असे बरेचसे क्वेश्चन विचारले. आता ह्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं ह्यासाठी ते थोडेफार भांबावून गेले. त्यांची ही अवस्था प्रोफेसर सतीश धवनांनी बघितली आणि त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्सचा चार्ज घेतला आणि त्यांनी सांगितलं आय एम द डायरेक्टर ऑफ दिस मिशन अँड आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे इथं जो लीडर असतोय त्याचा सगळ्यात मोठा गुण इथं आपण बघू शकतोय मित्रांनो. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे किंवा एक प्रोवर्ब आहे, इन सक्सेस एव्हरीबडी इज नो हाऊ टू लीड और हाऊ टू एन्जॉय द सक्सेस, बट द पर्सन हू नोज हाऊ टू डील विथ फेल्युअर बिकम्स द लीडर. म्हणजे आपल्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल की आपलं यश आल्यानंतर त्या यशाचं कौतुक करायला काही वेगळं असं आपल्याकडे असायची गरज नाहीये. पण ज्यावेळेस आपल्याला अपयश येतं आपल्या हाती त्यावेळेस आपण कसे उभा राहतो किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा जो समा आहे तो कसा बांधून ठेवतो हा म्हणजे खरा लीडरचा सगळ्यात चांगला गुण असतो आणि तो प्रोफेसर सतीश धवनामध्ये एकदम चांगला होता. आता ह्या सतीश धवनांनी जो प्रेस कॉन्फरन्सचा चार्ज घेतला होता हे बघून जे अब्दुल कलाम आहेत त्यांचा जीव थोडासा भांड्यात पडला आणि त्याने त्यानंतर एक छोटंसं वाक्य बोललं की ही जी टीम आहे ही इतकी मेहनती आहे आणि मला हा टीमवरती पूर्ण विश्वास आहे. फक्त 1 वर्षाचा आम्हाला वेळ द्या. ही जी टीम आहे हा जो सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल आहे ही परत तयार करेल आणि सेम मिशन परत होईल. आता हे जे आहेत ह्या शब्दाने जणू काही त्यांच्या शरीरामध्ये नवीन एनर्जीचा संचार केला होता. APJ अब्दुल कलाम परत उन्मेषाने परत तितक्याच उत्साहाने उठले आणि त्यांनी काय केलं की 1 वर्षाच्या आतमध्ये जे त्यांनी चुका केल्या होत्या त्याच्यावरती काम केलं आणि 1 वर्षानंतर बरोबर त्यांनी जे सॅटेलाइट लॉन्च जे आहे तो सक्सेसफुल झाला. आता हे सक्सेसफुल झाल्यानंतरही ते थांबले नाही. त्यांनी त्यांचं जे काम आहे त्यांनी काय केलं होतं की SLV3 आणि PSLV ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी काम करत होते. PSLVचा आपण पुढे जाऊन कसा यूज केला हे मगाशीच मी सांगितलं. 104 सॅटेलाइट लॉन्च करायला आपण PSLV प्रोग्रामचा जी मदत आहे जो APJ अब्दुल कलामांनी बनवला होता त्याचीच आपण मदत घेतली होती. आता त्यांचं जे यश होतं हे इतकं अलौकिक आणि असाधारण होतं की तत्कालीन काळात ज्या इंदिरा गांधी ज्या पंतप्रधान होत्या त्यांनी काय केलं की प्रोफेसर सतीश धवनांना फोन केला आणि APJ अब्दुल कलामांशी एक भेट घेण्याची त्यांनी काय केली की त्यांची जी इच्छा आहे ही त्यांना बोलून दाखवली. तसं प्रोफेसर सतीश धवनांनी लगेच APJ अब्दुल कलामांना फोन केला. पण APJ अब्दुल कलाम त्यांच्या कामामध्ये इतके व्यस्त असायचे की त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही की त्यांचा अपीअरन्स कसा आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की APJ अब्दुल कलामांची जे आदर्श होते ते कोण होते की स्वामी विवेकानंद. त्यांनी काय सांगितलं होतं की द रिअल ब्युटी लाईज इन द कॅरेक्टर अलॉंग विथ दॅट. म्हणजे तुमचं खरं जे सौंदर्य आहे हे कशामध्ये आहे की तुमच्या चारित्र्यामध्ये आहे. आणि त्यांनी दुसरं वाक्य सांगितलं होतं की युअर ॲटिट्यूड हॅज नथिंग टू डू विथ युअर अटायर. म्हणजे तुमच्याकडं काम करण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा तुमची वृत्ती आणि तुमचा पेहराव ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे की त्याच्यामध्ये कोणतंही रिलेशन नाही आहे. हे कुणी सांगून ठेवलं होतं की त्यांचे जे आदर्श आहेत त्यांनी सांगून ठेवलं होतं.
मग त्यावेळेस तरीही त्यांच्या मनामध्ये पालचूक चुकली आणि ते काय म्हणाले की प्रोफेसर साहब मैंने तो अच्छे कपडे भी नहीं पहने हैं, जूते जो है वो मेरे फटे हैं. त्यावेळेस सतीश धवनांनी त्यांना सांगितलं की यशाचा कोट ज्या माणसानं घातला आहे त्याला दुसरी कपडे घालायची गरज काय आहे. आणि ते जशा अवस्थेत आहेत तशा अवस्थेमध्ये जाऊन ते तत्कालीन ज्या प्राईम मिनिस्टर होत्या इंदिरा गांधी त्यांना जाऊन भेटले. तिथंच आपले जे अटल बिहारी वाजपेयी होते तेही तिथं त्या प्रसंगी अवेलेबल होते. त्यांनीही त्यांच्या यशाचं कौतुक केलं आणि ते कौतुक करण्यासाठी किंवा एकमेकांशी हात मिळवण्यासाठी ते पुढे जात होते. एपीजे अब्दुल कलामांनी त्यांचा हात पुढे केला, पण अटल बिहारी वाजपेयींनी म्हणजे खरा जो लीडर आहे तो काय असतो ह्यांच्याकडूनही आपण शिकू शकतोय. त्यांनी हात मिळवणी न करता डायरेक्टली त्यांना काय केलं की मिठी मारली. त्यावेळेस ज्या तत्कालीन प्राईम मिनिस्टर होत्या त्यांनी काय सांगितलं की अटल बिहारी वाजपेयी जी थोड़ा सा ध्यान दीजिए, आप किसके गले मिल रहे हो, एपीजे अब्दुल कलाम तो एक मुस्लिम है. त्यावेळेस जे अटल बिहारी वाजपेयीनं दिलेलं जे उत्तर आहे इतकं समर्पक होतं मित्रांनो, आणि जणू काही त्या वाक्यानंच आपण त्यांना पीपल्स प्रेसिडेंट पण म्हणतो एपीजे अब्दुल कलामांना. त्यांनी सांगितलं एपीजे अब्दुल कलाम हे पहिले भारताचे नागरिक आहेत, त्यानंतर ते इतके महान वैज्ञानिक आहेत, आणि त्यानंतर जर काय उरलं आपलं तर ते काय आहेत की मुसलमान आहेत. म्हणजे एखादा चांगला लीडर जो आहे तो काय बघतो समोरच्या माणसामध्ये हे आपल्याला ह्याच्यामधून शिकता येईल. असंच त्यांची जी प्रगती आहे ही दिवसेंदिवस वाढत जात होती. 1981 साली काय झालं की त्यांना पद्मभूषण जे आहे हा नागरी पुरस्कार जो आहे ह्या नागरी पुरस्कारांनाही सन्मानित करण्यात आलं. 1982ला काय झालं की त्यांना DRDOचं डायरेक्टर बनवण्यात आलं. पण जसं त्यांना इस्रोचं डायरेक्टर बनवलं होतं, जसे ते त्यावेळेस नाखुश होते तसेच DRDOचे डायरेक्टर झाल्यानंतरही ते नाखुश होते. कारण आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत म्हणजे चीन घ्या, त्यासोबतच जे पाकिस्तान आहेत किंवा जे UK आहे, USA आहे, रशिया आहे, ह्या लोकांनी काय केलं होतं की त्यांचे मिसाईल प्रोग्राम सुरू केले होते आणि त्या मिसाईल प्रोग्राममध्ये आपण कुठंही नव्हतो, आपण मिसाईल रिलेटेड कोणतीही रिसर्च वगैरे करत नव्हतो. त्यांनी काय केलं की तो जो प्रोग्राम आहे त्यांचा चार्ज घेतला आणि त्यांनी त्या मिसाईल्सवरतीही काम सुरू केलं आणि लवकरच त्यांनी जे पृथ्वी आहे, अग्नी आहे ह्यासारख्या बऱ्याचशा ज्या मिसाईल्स आहेत ह्या मिसाईल्सही तयार केल्या. त्यासोबत त्यांनी काय केलं होतं की इंटिग्रेटेड मिसाईल ज्या आहेत ह्या मिसाईलही त्यांनी काय केलं होतं की तयार करण्याचा प्रोग्राम सुरू केला होता. आता हे ज्या इंटिग्रेटेड मिसाईल्स आहेत ह्या मिसाईल्स तयार करण्याचं जे इन्स्पिरेशन आहे हे त्यांना कुठून भेटलं, तर त्यांनी काय सांगतात की बार्बरिक म्हणून एक कॅरेक्टर आहे महाभारतामध्ये. जर तुम्ही वाचलं असेल महाभारत किंवा तुम्हाला थोडंफार माहीत असेल तर तुम्हाला त्या कॅरेक्टरबद्दलही माहिती असेल. तर त्या बार्बरिक ह्याच्याकडून त्यांनी काय घेतलं की हा जो इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल हा प्रोग्राम जो आहे त्याच्यासाठी इन्स्पिरेशन घेतलं. त्यासोबत कृष्णाचं जे सुदर्शन चक्र आहे, आता कृष्णाचं सुदर्शन चक्र काय करतंय की ते त्यांच्या बोटामधून निघतंय, ज्याला मारायचं आहे त्याच्या समोर जाऊन उभा राहतंय, तिथं गोल 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 फिरतंय, त्यांचा वार्तालाप होतोय कृष्णाचा आणि त्यांचा. आणि जर त्यानंतर कृष्णाने ठरवलं तर त्याचा गळा काटून ते कुठे येत आहे की परत कृष्णाच्या बोटावरती येते. हे जे बार्बरिक आहे आणि कृष्णाचं सुदर्शन चक्र आहे हे त्यांनी काय केलं ॲज अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन म्हणून हे जे इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी यूज केलं. आपण वारंवार आम्ही बरेचसे व्हिडिओ करतोय आणि त्याच्यामधून सांगतोय की आपले जे स्पिरिच्युअल स्कल्पचर्स आहेत हे स्पिरिच्युअल स्कल्पचर्स खूप आणि खूप एनरिच्ड आहेत. तुम्ही नॉलेज घ्या, परसेप्शन घ्या, लॉजिक घ्या, फक्त आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू चेंज द परसेप्शन टुवर्ड्स लुकिंग ॲट इट. मतलब हमें क्या करना है, खाली उनकी तरफ देखने का हमारा जो नजरिया है दैट वी नीड टू चेंज. अँड कुणीतरी खूप छान बनवून ठेवलं ना मित्रांनो, आप खाली नजरिया बदलो, नजारे अपने आप बदल जाएंगे. जगामधले जे सगळे देश आहेत, इव्हन आपल्या आजूबाजूचे देश आहेत म्हणजे चीन आहे, पाकिस्तान आहे, यांनी सुद्धा काय केलं होतं की ज्या न्यूक्लिअर टेस्ट आहेत किंवा न्यूक्लिअर वॉरसाठी तेही तयार झाले होते. पण आपली फक्त अडचण होती की आपण अजूनही न्यूक्लिअर वॉरसाठी तयार नव्हतो. आणि UN जे न्यूक्लिअर रिलेटेड जे रिसर्च आहे ती करण्यासाठी सध्या काय आहे की सगळ्यांना थांबवलं होतं. मग आता ह्या सगळ्यापासून लपून आपल्याला आपली रिसर्च करायची होती आणि त्यासाठीच काय केलं की 1992 ते 1997 सालपर्यंत ऑपरेशन शक्ती म्हणून एक ऑपरेशन फॉर्म झालं. ह्या ऑपरेशनमध्ये काय केलं की परमाणु पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल मित्रांनो, त्यामधून तुम्हाला एक कल्पना आली असेल की आपलं जे न्यूक्लिअर टेस्ट आहे हे आपण सगळ्यांपासून लपून जेवढा टाइम स्लॉट मिळतोय त्यामध्ये कशी कंप्लीट केली. म्हणजे जे सायंटिस्ट आहेत त्यांना सैनिकांचे आपण जे युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म दिला, त्यासोबतच जे काय त्यांच्या 2 सॅटेलाइटमधून जो आपल्याला लॅग भेटतोय त्या लॅगमध्ये काम करून आपली जी 1998ला न्यूक्लिअर टेस्ट आपण काय केली की तीही कंप्लीट केली आणि आपणही न्यूक्लिअररित्या सक्षम आहोत हे सगळ्याच्या सगळ्या जगाला आपण दाखवून दिलं.
हे झाल्यानंतर 1997ला काय झालं की त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तोही देण्यात आला. त्यासोबत त्यांना बरेचसे पुरस्कार मिळाले मित्रांनो. 1999ला अखेर तो दिवस आला. त्यांनी काय केलं की हे जे त्यांचे DRDO ॲज अ डायरेक्टर जे होते तिथून त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि त्यांनी ठरवलं की आता इथून पुढचं माझं जे आयुष्य असेल ह्या पूर्ण आयुष्यभरामध्ये मी काय करेन की जे आपल्या देशामधले यूथ आहे त्यांना गाईड करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यासाठी त्यांनी नोबल प्रोफेशन चूज केलं. ते प्रोफेशन म्हणजे काय की आपलं टीचिंग. त्यांनी एक युनिव्हर्सिटी चूज केली आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांनी काय केलं की ॲज अ प्रोफेसर मुलांना शिकवायला आणि वेगवेगळे गायडन्स द्यायला त्यांनी सुरुवात केली. आता जशी त्यांनी रिटायरमेंट घेतली होती तसं अटल बिहारी वाजपेयी म्हणजे मगाशी त्यांच्या नेतृत्वाचा एक गुण आपण बघितला मित्रांनो. त्यांनी त्याच गुणाच्या अनुषंगानं त्यांनी काय केलं की जशी यांनी रिटायरमेंट घेतली तसा त्यांना एक फोन केला आणि तेवढ्याच विनम्र भावे त्यांना काय केलं की त्यांची जी पार्टी आहे त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी त्यांना काय केलं की विनंतीही केली. आता त्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि त्यांनी फोनवरून सांगितलं की मला 1 दिवसाचा वेळ द्या, मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. तर जसं ठरल्याप्रमाणे एक दिवस गुजरला आणि त्यानंतर APJ अब्दुल कलामांनी अटल बिहारी वाजपेयी आहेत त्यांना काय केला की फोन केला आणि त्यांना सांगितलं की माझं इथून पुढचं जे पूर्ण आयुष्य आहे ते मी काय केलं की हे जे आपल्या देशाचे यूथ आहे त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्ही जे मला संधी देऊ पाहत होता त्यासाठी मी काय करतो की तुमच्याशी कृतज्ञ आहे, पण मी तुमचे जे ऑफर आहे ते स्वीकारू शकत नाही. आणि त्यांनी जे युनिव्हर्सिटी होती त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्याचं काम किंवा वेगवेगळे जे तरुण आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी चालूच ठेवलं. असेच दिवस व्यतीत होत गेले आणि 2000च्या सुमारास 2000च्या सालात काय झालं की अटल बिहारी वाजपेयींनी परत एकदा जे APJ अब्दुल कलामांचं जे ऑफिस होतं तत्कालीन ते ज्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होते त्या ठिकाणी परत फोन केला. पण ते त्यांचा क्लास घेण्यामध्ये बिझी असल्यामुळे काय झालं की त्यांना तो फोन उचलता आला नाही आणि लगेचच त्यांनी काय केलं की जे युनिव्हर्सिटीमध्ये जे कुलगुरू होते त्या कुलगुरूंना फोन केला. कुठून? PM ऑफिसमधून. आणि त्यावेळेस जे कुलगुरू होते तत्कालीन त्यांचे काय झाले की थोडीशी त्यांना काय करू आणि काय करू नये असं परिस्थिती त्यांची द्विधा मनस्थिती तयार झाली आणि ते तसेच काय केले की दाहोद APJ अब्दुल कलामांपर्यंत जाऊन पोचले आणि त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी PM मधून फोन आला आहे, प्लीज तो रिसीव्ह करा. त्यांनी तो फोन रिसीव्ह केला आणि फोन रिसीव्ह केला तर त्यांच्यासमोरून बोलणारा जो व्यक्ती होते ते कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. त्यांनी त्यांना सांगितलं की मी हात जोडून परत एकदा आपणाला विनंती करतोय की मागच्या वेळेस तुम्ही नाही म्हणलात, आम्ही समजून घेतलं, पण ह्या वेळेस आम्हाला तुमचा नकार ऐकायचा नाही. APJ अब्दुल कलाम तितक्याच विनम्र भावे म्हणाले मला समजू तर द्या की तुम्हाला काय अपेक्षित आहे. त्यावेळेस जे अटल बिहारी वाजपेयी आहेत ते म्हणाले की आम्ही येणारे जे प्रेसिडेंट होणार आहेत आपल्या भारताचे त्याच्यासाठी तुमचं नाव आम्ही रिकमेंड करतोय आणि प्लीज आम्ही हे जे करतोय त्याचा आदर करा आणि ह्याचा जरूर स्वीकार करा. APJ अब्दुल कलामांनी तेवढ्याच नम्रपणे सांगितलं की मला 1 तासाचा अवधी द्या, त्या 1 तासानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे काही मला देऊ करताय ते मी स्वीकारू इच्छितो किंवा स्वीकारू इच्छित नाही. त्यांनी 1 तासाचा अवधी घेतला. त्याच्यामध्ये त्यांचा जो विचार विमर्श जो आहे तो पूर्ण केला आणि 1 तासानंतर त्यांनी स्वतःहून अटल बिहारी वाजपेयींना फोन केला आणि त्यांनी जे राष्ट्रपती पद आहे त्याचा स्वीकार केला. आणि त्यानंतरचा त्यांचा जो प्रवास आहे त्यांचा प्रवास इथंच संपत नाही मित्रांनो. त्यांचे इथून पुढं जे त्यांनी आयुष्य जगले त्याच्यामधूनही आपण बऱ्याचशा गोष्टी अजून शिकू शकतोय. बरेचसे आपण ह्याच्या अगोदरचे आणि अब्दुल कलामानंतरचेही राष्ट्रपती बघितले. ते काय करतात की काही ट्रक भरून सामान घेऊन जातात आणि ज्यावेळेस ते निवृत्त होतात तर त्याहूनही अधिक ट्रका भरून तिथून सामान घेऊन जातात. पण हे असे एकमेव आणि अद्वितीय राष्ट्रपती होते की त्यांनी काय केलं की 2 सुटकेस घेऊनच राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्या 2 सुटकेस घेऊनच त्यांनी काय केलं की राष्ट्रपती भवन सोडलं. आता त्यांचा हा जो कार्यकाल चालू होता त्यावेळेस त्यांना एके दिवशी असं वाटलं की त्यांचे जे काही नातेवाईक आहेत की त्यांच्यासोबत थोडासा वेळ त्यांनी व्यतीत करावा. कारण त्यांनी एवढ्या पूर्ण त्यांच्या आयुष्यभरामध्ये केवळ आणि केवळ त्यांच्या कामालाच देव मानला होता आणि जणू त्या कामाची त्यांनी मनोभावे सेवा करत होते. त्यामध्ये त्यांनी त्यांचे नातेवाईक हे ते तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस त्यांनी SLVचं लॉन्चिंगची तयारी करत होते 1969 ते 1979 10 वर्ष त्यांनी 18 तास काम करत होते आणि फक्त 2 दिवसच सुट्टी घेतली होती. म्हणजे हा किती मनोभावे काम करत होता माणूस. त्यांनी सगळे जे नातेवाईक आहेत त्यांना विनंती केली की तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये यावं आणि आपण आपला जो पाहुणचार आहे तो करून घ्यावा.
त्यासाठी त्यांचे जे नातेवाईक होते त्यांना मी अगोदरही आपलं बोलणं झालं की त्यांच्या घरामध्ये 10 लोक होते, त्या 10 लोकांचे जवळपास 58 लोक झाली होती. ते 58 लोक राष्ट्रपती भवनामध्ये आले. पण जसं ते राष्ट्रपती भवनामध्ये आले तसं अब्दुल कलामांच्या लक्षात आलं की ह्यांचं चहा आहे, पाणी आहे, त्यासोबत त्यांचं जेवण आहे, त्यांचं फिरणं आहे. ह्याच्यामध्ये राष्ट्रपती भवन म्हणजे जे देशाची संपत्ती आहे त्याचा जास्तीत जास्त जो खर्च आहे तो होतोय. त्यांनी काय केलं की जेवढा खर्च होतोय तो सगळा खर्च लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस त्यांचे सगळे नातेवाईक थोडा वेळ त्यांच्यासोबत व्यतीत करून निघून गेले त्यावेळेस जो खर्च झाला होता तो होता 3,52,000. आता ह्या अवलियानं काय केलं असेल मित्रांनो, हा 3,52,000चा त्यांच्या पगारामधून जो येणारा चेक आहे तो त्यांनी काय दिला होता की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिला होता, जेणेकरून हे माझे रिलेटिव्ज आहेत, हे ना की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रिलेटिव्ज आहेत. ह्याच्यामधून त्यांचा जो राष्ट्रवाद आहे तो किती प्रगल्भ आणि गाढा आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. बरेचसे आपले APJ अब्दुल कलामांच्या अगोदरही राष्ट्रपती झाले आणि त्यांच्यानंतरही झालेत आणि अजूनही होतील. पण असा जो राष्ट्रवादी असणारा जो राष्ट्रपती आहे तो क्वचितच आपल्याला मिळेल. ह्या माणसांना आयुष्यभरामध्ये काय कमवलं किंवा त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती किती आहे हे आपण थोडंसं बघूयात मित्रांनो. त्यांच्याकडं केवळ आणि केवळ त्यांचं वडिलोपार्जित जे घर आहे ते घर आहे. त्यासोबतच त्यांच्याकडं 2,500 पुस्तकं आहेत. किती पुस्तकं आहेत मित्रांनो त्यांच्याकडं? 2,500 पुस्तकं आहेत. एक विना आहे, त्यासोबतच एक CD प्लेअर आहे ज्याच्यावरती त्यांनी वेगवेगळे भजन, गझल ह्या वगैरे ऐकण्याचा. यासोबत त्यांच्याकडे एक लॅपटॉप होता. ह्या एका लॅपटॉप सोबत त्यांच्याकडे किती होत्या? 6 पॉइंट्स होत्या. त्या 6 मधल्या ज्या 3 आहेत ह्या DRDOनं दिलेल्या होत्या आणि 3 ज्या आहेत त्या त्यांच्या स्वतःच्या होत्या. त्यासोबतच त्यांच्याकडे काय होतं की 4 शर्ट होते. त्या 4 शर्टमधले काय होते की जे 2 आहेत ते DRDOनं दिलेले आहेत आणि 2 त्यांचे स्वतःचे होते. त्यासोबत त्यांच्याकडे 3 सूट्स होते. त्यानंतर एक पेअर ऑफ शूज होता आणि 40 डॉक्टरेट पदव्या होत्या मित्रांनो. म्हणजे त्यांनी PhD साठी कोणत्या युनिव्हर्सिटीला अप्लाय केलं नाही, कुठंही PhD केली नाही, पण त्यांचं काम इतकं अलौकिक आणि असाधारण होतं की जवळपास 40 विद्यापीठांनी त्यांना ऑनररी डॉक्टरेट पदव्या दिल्या होत्या मित्रांनो. जर तुम्हालाही यांच्यासारखं खरं श्रीमंत व्हायचं असेल तर मित्रांनो एकच गुण आपल्या अंगी असायला हवा, तो म्हणजे इमानदारी. ह्या माणसाने इमाने इतबारे त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ आणि केवळ देशाचा विचार केला. त्यामुळेच जे अटल बिहारी वाजपेयीने त्यांच्याबद्दल शब्द उद्गारले की ते सगळ्यात पहिले कोण आहेत की भारताचे एक नागरिक आहेत, त्यानंतर ते एक महान वैज्ञानिक आहेत आणि त्यानंतर जर उरले तर ते कोण आहेत? एक मुस्लिम आहेत. म्हणजे जर APJ अब्दुल कलाम म्हणलं तर आपल्याला त्यांची वैज्ञानिक ही ओळख लक्षात येते, एक सर्वसाधारण आपले जे नागरिक आहेत ही ओळख लक्षात येते, ना की त्यांची जात, ना की त्यांचा धर्म. हे जर आपल्याला कमवायचं असेल तर आपल्याला एक गुण अंगी असणं अत्यावश्यक आहे, तो म्हणजे आपली काय आहे की इमानदारी आहे. आता IIT BHU मधला तर किस्सा आपल्या सगळ्यांना माहीतच असेल, तो सगळ्यांना क्लिपच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितला असेल. काय होतं की त्या ठिकाणी ते एका कन्व्होकेशन सेरेमनीसाठी गेले होते आणि सगळ्या त्या स्टेजवरती सगळ्या चेअर्स ठेवल्या होत्या आणि त्या चेअरच्या मध्यभागी काय होतं की सगळ्यात मोठी उंच अशी एक चेअर ठेवली होती. ती कोणासाठी होती की APJ अब्दुल कलामांसाठी, का तर ते राष्ट्रपती आहेत म्हणून. त्यांनी सरासर त्या खुर्चीवरती बसण्यास नकार दिला. त्यावेळेस तिथं जे आयोजक होते त्यांनी खूप विनंत्या केल्या. त्यांनी सांगितलं की हे एक घर आहे तुमचं आणि ह्या घरामध्ये सगळ्यात जर कुणी करता असेल किंवा आपल्या मराठीत आपण कारभारी म्हणतो, तो जो कुणी असेल तो ह्या खुर्चीवरती बसेल आणि आम्ही बाजूच्या खुर्चीवर बसेल. त्यांनी जे कुलगुरू होते त्या विद्यापीठाचे त्यांना विनंती केली की त्या खुर्चीवरती बसावं, पण त्या कुलगुरू संभ्रमात पडले की एवढा मोठा राष्ट्रपती आणि एवढा मोठा वैज्ञानिक आहे आणि त्यांच्यासमोर मी उंच खुर्चीवरती बसणं योग्य दिसणार नाही. आणि त्यांनी काय केलं की सगळ्यांना परत विनंती केली आणि सगळ्यांसारखी समान उंचीची एक खुर्ची मागून घेतली आणि त्याच्यावरती ते स्थानापन्न झाले. म्हणजे त्यांच्याकडून जितकं तुम्ही शिकाल, किती सर्वसाधारणपणे आणि किती सिंपल आणि साधं राहावं हे आपण त्यांच्याकडनं शिकू शकतोय मित्रांनो. आता असेच ते एकदा कुठं भेट दिली होती त्यांनी स्वित्झर्लंडला. आता हा स्वित्झर्लंड जो देश आहे जगामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी ह्यामध्ये रिसर्च करण्यामध्ये त्यांचं 8वं स्थान आहे मित्रांनो. त्यांनी 26 मेला एके दिवशी काय केलं होतं की त्या देशाला भेट दिली होती. पण आज तागायत ज्या दिवसापासून त्यांनी भेट दिली त्या दिवसापासून स्वित्झर्लंडमध्ये 26 मे जो आहे हा नॅशनल त्यांचा सायन्स डे म्हणून साजरा केला जातो मित्रांनो.
आणि त्यांच्याच स्मरणार्थ UN जे आहे ते UN काय करतं की त्यांचा जो बर्थ ॲनिव्हर्सरी असते 15 ऑक्टोबर, तो जो दिवस आहे हा वर्ल्ड स्टुडंट्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि असंच त्यांनी त्यांचं जे काम आहे हे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवलं की जे आपल्या देशामधली यूथ आहे त्यांना गाईड करण्याचं. IIM शिलाँगमध्ये ते असंच एक भाषण देत होते आणि ते भाषण देताच ते कोसळले आणि एवढ्या मोठ्या एका महान पर्वाचा तिथं काय झालं की अस्त झाला किंवा अंत झाला. पण आम्ही असं म्हणणार नाहीत की त्यांचा अंत झाला आहे, ते अजूनही आपणा सर्वांमध्ये जिवंत आहेत की त्यांच्या विचारांतून. आणि हा जे त्यांचे विचार आहेत हे एवढे प्रगल्भ आणि गाढे विचार आम्हाला मदत करा की तुम्ही हे जर एकटे बघत असाल तर तुमच्या मुलांना दाखवा, तुम्ही जर मुलं बघत असाल तर तुमच्या मित्रांना दाखवा, मैत्रिणींना दाखवा. आणि बाकी हे जे चुटकुले शेअर करण्यापेक्षा ह्या कोरोनाच्या काळामध्ये ह्या माणसाकडून काय काय शिकता येईल, म्हणजे आपणावरती येणाऱ्या ज्या ॲडव्हर्सिटीज आहेत किंवा जे वाईट वेळ आहे किंवा वाईट प्रसंग आहेत हे केवळ आणि केवळ आपल्याला अजूनच चांगले बनवण्यासाठीच आलेले आहेत, हे आपल्याला सर्वांना त्याच्यामधून शिकता येईल. चला तर मग हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करूयात मित्रांनो. आणि आपले हे जे अवलिया होते ज्यांनी आपणा सर्वांना स्वप्न बघायला शिकवलं त्यांचं जे ज्ञान आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रियजनांसोबत. आणि त्यांच्या पूर्ण आयुष्यामधून तुम्ही कोणती क्वालिटी शिकलात हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. येणारे जे व्हिडिओज आहेत हे आपल्याला कोणत्या महापुरुषावरती करायला आवडेल किंवा तुम्हाला कोणत्या महापुरुषांबद्दल ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा मित्रांनो. आता ह्या एवढ्या महापुरुषाला आदरांजली वाहण्यासाठी आम्ही काय केलं की त्यांचा जो विचार आहे त्या विचारांचा एक जागर मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आम्ही पाठीमागचे काही दिवस काय करतोय की जे APJ अब्दुल कलाम आहेत की त्यांचे जे विचार आहेत हे छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची हे लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता की त्यांच्या विचाराचा जो जागर आहे तो तुमच्यामध्येही जागू शकता आणि आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांच्यासोबत शेअर करून त्यांनाही तुम्ही इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करू शकताय. आशा करतो की तुम्ही हा एवढ्या चांगल्या उपक्रमामध्ये आम्हाला चांगली साथ द्याल आणि हे जे व्हिडिओज आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत कराल. शेवटी एवढंच म्हणेन, अजून जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचा उत्साह अजून 10 पटीने वाढेल की आपणाला असे जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे अधिकाधिक जास्त फ्रिक्वेन्सीनं आपणा सगळ्यांना देता येतील. शेवटी लेट्स नॉट वेट फॉर द चेंज, लेट्स बी द चेंज. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.